हे वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत बिटवीन विनायक अँड अजय. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चल पार्क मध्ये फिरायला जाऊया. लेट्स गो फॉर अ वॉक इन द पार्क. लेट्स गो फॉर अ वॉक इन द पार्क. छान. दिवसभर घरात बसल्यानंतर मी खरोखरच कंटाळलो आहे. दॅट साऊंड्स ग्रेट. आय एम बोर्ड आफ्टर सिटिंग इनडोर्स ऑल डे. दॅट साऊंड्स ग्रेट. आय एम बोर्ड आफ्टर सिटिंग इनडोर्स ऑल डे. मी पण. आजचे हवामान खूप छान आहे. सेम हियर. टुडेज वेदर इज व्हेरी नाईस. सेम हियर. टुडेज वेदर इज व्हेरी नाईस. हो, फिरायला योग्य हवामान. तुम्ही या उद्यानात वारंवार येता का? या. परफेक्ट वेदर फॉर अ वॉक. डू यू कम टू दिस पार्क ऑफन? या. परफेक्ट वेदर फॉर अ वॉक. डू यू कम टू दिस पार्क ऑफन? मला पाहिजे तितके नाही. प्रामाणिकपणे मी सहसा काम किंवा इतर गोष्टींमध्ये अडकतो. Not as much as I would like to. Honestly, I usually get caught up with work or other things. Not as much as I would like to. Honestly, I usually get caught up with work or other things. तुला काय म्हणायचे आहे ते मला माहित आहे. कधी कधी बाहेर पडण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ काढणे कठीण असते. आय नो व्हॉट यू मीन. Sometimes it is hard to make time to just step out and relax. I know what you mean. Sometimes it is hard to make time to just step out and relax. पण आता इथे आल्याने मला खूप ताजेतवाने वाटत आहे. But being here now, I am feeling so refreshing. But being here now, I am feeling so refreshing. फ्रेंड्स, जर तुम्हाला असे प्रकारचे व्हिडिओ अजून हवे असतील तर खाली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. तलावाकडे पहा. ते खूप शांत आहे. नुसते पाहिल्यावर शांतता वाटते. लुक ॲट द लेक. इट इज सो काम. जस्ट वॉचिंग इट फील्स पीसफुल. लुक ॲट द लेक. इट इज सो काम. जस्ट वॉचिंग इट फील्स पीसफुल. हो, निसर्ग खूप सुंदर आहे. येस, नेचर इज सो ब्युटिफुल. येस, नेचर इज सो ब्युटिफुल. खरंच आहे. मला असे वाटते की मला आराम करण्यासाठी इथे अधिक वेळ यावे लागेल. इट रिअली डज. आय फील लाईक आय नीड टू कम हिअर मोर ऑफन टू अनवाइंड. इट रिअली डज. आय फील लाईक आय नीड टू कम हिअर मोर ऑफन टू अनवाइंड. आपण दररोज उद्यानात येण्यासाठी वेळ काढला पाहिजे. वी शुड मेक टाइम टू कम इन दी पार्क डेली. वी शुड मेक टाइम टू कम इन दी पार्क डेली. एकदम परफेक्ट वाटतंय. इथे दररोज कॅचअप छान होईल. दॅट साऊंड्स परफेक्ट. अ डेली कॅचअप हिअर वुड बी नाईस. दॅट साऊंड्स परफेक्ट. अ डेली कॅचअप हिअर वुड बी नाईस. नक्कीच. तसे तुमचे काम कसे चालले आहे? डेफिनेटली. बाय द वे, हाऊ इज वर्क गोइंग फॉर यू लेटली? Definitely. By the way, how is work going for you lately? थोडं व्यस्त आहे. प्रामाणिकपणे काम वाढतच आहे. It's bit hectic. Honestly, work seem to keep piling up. It's bit hectic. Honestly, work seem to keep piling up. मी समजू शकतो. हे असे आहे की काळजी घेण्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन असते. आय कॅन अंडरस्टँड. इट इज लाईक देर इज ऑलवेज समथिंग न्यू टू टेक केअर ऑफ. आय कॅन अंडरस्टँड. इट इज लाईक देर इज ऑलवेज समथिंग न्यू टू टेक केअर ऑफ. अगदी बरोबर. पण किमान असे चालणे मनाला थोडे स्वच्छ करण्यास मदत करते. एक्झॅक्टली. बट ॲटलीस्ट अ वॉक लाईक दिस helps clear up the mind a bit. Exactly. But at least a walk like this helps clear the mind a bit. खरंय. काही वेळा तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी थोडासा ब्रेक लागतो. ट्रू. Sometimes a little break is all you need to recharge. True. Sometimes a little break is all you need to recharge. हे सुचवल्याबद्दल धन्यवाद विनायक. मला त्याची खरोखर गरज होती. Thanks for suggesting this Vinayak. I really needed it. Thanks for suggesting this Vinayak. I really needed it. हरकत नाही. तू आलास याचा मला आनंद झाला. पुढच्या वेळी काही स्नॅक्स आणायला हवेत. नो प्रॉब्लेम. आय एम ग्लॅड यू केम. वी शुड ब्रिंग सम स्नॅक्स नेक्स्ट टाइम. नो प्रॉब्लेम. आय एम ग्लॅड यू केम. वी शुड ब्रिंग सम स्नॅक्स नेक्स्ट टाइम.
छान आयडिया. कदाचित काही चहा, तलावाजवळ बसून गप्पा मारू. ग्रेट आयडिया. मे बी इवन सम टी. वी कुड सिट बाय द लेक अँड चॅट. ग्रेट आयडिया. मे बी इवन सम टी. वी कुड सिट बाय द लेक अँड चॅट. हो, हे मिनी पिकनिक सारखं असेल. येस, इट विल बी लाईक मिनी पिकनिक. येस, इट विल बी लाईक मिनी पिकनिक. एकदम परफेक्ट वाटतंय. साऊंड्स परफेक्ट. साऊंड्स परफेक्ट. जीवन कधी कधी खूप व्यस्त असते. आपण फक्त त्याचा आनंद घेण्यास विसरतो. एग्रीड. लाईफ इज सो बिझी. समटाइम्स वी फॉरगेट टू जस्ट एन्जॉय इट. एग्रीड. लाईफ इज सो बिझी. समटाइम्स वी फॉरगेट टू जस्ट एन्जॉय इट. अगदी बरोबर. असो, मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. मला आता खूप बरं वाटत आहे. एक्झॅक्टली. Anyway, thanks again for inviting me. I feel so much better now. Exactly. Anyway, thanks again for inviting me. I feel so much better now. अजय, मी तुझ्यासोबत खूप छान वेळ घालवला. लवकरच हे पुन्हा करूया. I had a good time with you, Ajay. Let's do this again soon. I had a good time with you, Ajay. Let's do this again soon. नक्कीच. नंतर भेटू विनायक. डेफिनेटली. सी यू लेटर विनायक. ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एक सेंटेन्स जे तुम्ही आजच्या व्हिडिओमधून शिकला असाल. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर आपण क्लिक करा. तर जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.